मुंबईत शिवाजी पार्कवरती आज महायुतीची सभा। पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावरती एकत्र येणार। भाजपकडून सभेचा टीझर जारी। आज बीकेसीमध्ये इंडिया आघाडीची प्रचार सभा। या सभेमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार। 4 जून नंतर देश डी मोदी नेशन होणार, तर 2 वर्षांनंतर मोदी निवृत्त होणार। त्यानंतर भाजपकडे चेहरा नाही। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। 30 वर्षात भाजपमध्ये विलीन झालो नाही तर काँग्रेसमध्ये कसं विलीन होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विलीनीकरणाच्या टीकेवरून उद्धव ठाकरेंचा मोदींवरती पलटवार। ती शिवसेना नाही, महाराष्ट्र गद्दारी करणाऱ्या दिल्लीश्वरांनाही थारा देणार नाही, उद्धव ठाकरेंचा दावा। शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली, मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांचा पलटवार। नवाज शरीफचा केक खाण्यापेक्षा इथल्या मुस्लिमांच्या मिठाला जागा। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांचा घणाघात। 4 जून नंतर टरबुजाचा भाव उतरणार। डोंबिवलीमधल्या सभेमधून उद्धव ठाकरेंची जोरदार टीका। डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याच्या बाहेरून उद्धव ठाकरे यांचा ताफा जात असताना घोषणाबाजी। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची कुठलीही लाट नसल्याने त्यांना वारंवार मुंबईमध्ये यावं लागतंय। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची टीका। भाजपनं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवलाय, तर अमित शहा यांना पंतप्रधान केलं जाईल। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा। दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ मनमाडमध्ये फडणवीसांची सभा। पंकजा मुंडेंचीही सभेला उपस्थिती। भारती पवारांना मोठे मताधिक्यानं निवडून द्या। नांदगाव मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मतदारांना आश्वासन। आदिवासी समाजातून असलेल्या भारती पवार यांच्या मागे उभे राहा, पंकजा मुंडे यांचं दिंडोरी लोकसभेमधील मतदारांना आवाहन। डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेंसाठी मुख्यमंत्र्यांचा रोड शो। नांदिवलीमधील स्वामी समर्थ मठ ते बालाजी मंदिरापर्यंत रोड शो। श्रीकांत शिंदेंनी कामाच्या जोरावरती ओळख निर्माण केलेली आहे। प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। अजित पवार आजारी असल्यानं महायुतीच्या प्रचार सभांना उपस्थित राहिले नाही। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं स्पष्टीकरण। संजय राऊतांवरती विश्वास ठेवू नका, राऊतांचं कधीही पक्क नसतं, म्हणूनच प्रकाश आंबेडकर आणि त्यांची युती होऊ शकली नाही। मंत्री शंभूराज देसाई यांची राऊतांवरती टीका। शरीरावरचे घाव भरून येतात, मात्र हृदयावरचे घाव भरून येत नाहीत। दोन्ही शिवसेना तुर्तास तरी एकत्र येण्याची शक्यता नाही। प्रकाश आंबेडकरांच्या विधानावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोच्या दरम्यान शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने। मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रथाच्या समोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंचा रोड शो। महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ रोड शो। भिवंडीमध्ये बाळामामा यांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीमध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग। पीक विमा असो की कर्ज पुनर्गठन असो, जिल्हा बँक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे। शेतकऱ्यांच्या लुबाडणुकीला हे नेते जबाबदार। उमेश पाटील यांची मंत्री गिरीश महाजनांवरती टीका। होर्डिंग पडले त्या दिवशी सांगितले होते, तो मालक कुठल्याही बिळामध्ये लपला तरी आमचे पोलीस त्याला शोधून काढतील। आज त्याला शोधून काढले, सर्व पर्दाफाश झालाय। सर्व परवाने उद्धव ठाकरे सरकारने दिले, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील कंत्राटदार ब्लॅक लिस्टेड होता, मग त्याला मुंबईमध्ये जागा आणि कंत्राट कसं मिळालं? त्यांचा आव्हाडांशी संबंध काय? राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांचा सवाल। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन। यावेळी मंदिर परिसराला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। यंदा केरळमध्ये मान्सून 31 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज, तर राज्यामध्ये 7 जून रोजी ऑनसेट होण्याची शक्यता। ठाणे जिल्ह्यातील वांगणी परिसरामध्ये
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक घरांवरचे छत उडाले। नगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, लोणेरे परिसरामध्ये गारपिटीसह पाऊस, जोरदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस, पावसाच्या आगमनानं उष्णतेनं त्रस्त झालेले नागरिक सुखावले, आंबा बागायतदार मात्र चिंतेत। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये जोरदार वादळासह पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान। अमरावतीमध्ये काल दुपारी तापमानाचा पारा 43 अंशांवरती पोहोचला। संध्याकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यानं अमरावतीकरांना काहीसा दिलासा। साताऱ्यामधील कोयना परिसरामध्ये मुसळधार पाऊस, उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, आंबा, भुईमूग आणि पालेभाज्या पिकांचं मोठं नुकसान। पालघरमध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात झाडं आणि घरांची पडझड, तर वीज वाहिनीच्या तारा तुटल्यानं अनेक भागांमध्ये बत्ती गुल। पंढरपूरला अवकाळीचा फटका, अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पाऊस, पावसामुळे गारवा निर्माण होऊन नागरिकांची उकाड्यापासून सुटका। चिपळूणच्या ग्रामीण भागाला चक्रीवादळ आणि मुसळधार पावसानं झोडपला, अनेक भागांमध्ये झाडं पडून रहदारीचे मार्गही बंद। रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, बोर्ली परिसरामध्ये रस्त्यावरती झाड पडल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प। नगर शहर परिसरामध्ये अवकाळी पाऊस, पावसामुळे वातावरणात गारवा, हवामान विभागानं 3 दिवसांपूर्वी व्यक्त केला होता अंदाज। नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, पावसाचा आंबा पिकांना मोठा फटका। लातूर शहर आणि परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण, 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ पाऊस झाल्याची माहिती। रायगडच्या कर्जत तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, वीटभट्टी व्यावसायिकांची चिंता वाढली। ठाणे परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना दिलासा। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव आणि शेगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान। हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, अनेक गावं, वाड्या, वस्त्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। सोलापूर जिल्ह्यामध्ये नीरा उजव्या कालव्याचं सुरू असलेलं पाणी अचानक बंद, हतबल झालेल्या शेतकऱ्यांना 1.5 एकर द्राक्ष बाग तोडली। तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला सध्या पाणी टंचाईचा फटका, मुख्य जलाशयामध्ये 19% तर मध्यम प्रकल्पामध्ये 30% जलसाठा शिल्लक। घाटकोपर दुर्घटनेमधील मुख्य आरोपी भावेश भिंडीला बेड्या, राजस्थानमधल्या उदयपूरमधून मुंबई पोलिसांनी केली अटक। जालन्यामध्ये नगर परिषद मुख्याधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले 25 लाख आणि 4.5 तोळे सोनं, 10 मे रोजी लाच स्वीकारताना झाली होती अटक। गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये शिक्षकाकडून सेवानिवृत्त लिपिकाला लाकडी दांड्यानं मारहाण, जखमी सेवानिवृत्त लिपिकाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू, सिद्धार्थ विद्यालयामधली घटना। डॉक्टरनं मारहाण केल्याच्या रुग्णाच्या आईचा आरोप, यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातली घटना। हे प्रकरण चौकशीनंतर कारवाई करण्याचं रुग्णालय अधिष्ठात्यांचं आश्वासन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरती कंटेनर झाला पलटी, मेंढवण खिंड येथे अपघात। नवी मुंबईच्या रबाळेमधील साईनगरमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या बसनं अचानक घेतला पेट, बसमध्ये अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश, आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। मुंबईमधल्या खार सबवे परिसरामध्ये धावत्या गाडीला आग, चालकानं वेळीच गाडीमधून उडी मारल्यानं जीवितहानी टळली। जामनेर तालुक्यातील पळसाखेड बुद्रुक येथे मुलाकडून बापाची हत्या, घरगुती वादातून हत्या केल्याची पोलिसांची माहिती। चंद्रपूर शहराच्या व्यस्त आदर्श पेट्रोल पंप
चौकामध्ये मोठा अपघात। लोह खनिज भरून येणारा ट्रक महामार्गावरती थेट एका घरामध्ये शिरला। सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही। गडचिरोलीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई। 2017 ते 2023 या कालावधीत विविध दारूच्या गुन्ह्यांमध्ये जवळपास 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त। भंडारा जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी माकडांचा उच्छाद। माकडांकडून शासकीय साहित्याची नासधूस। वन विभागानं माकडांना पकडून जंगलामध्ये सोडलं। आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तर प्रदेशमध्ये प्रचार रॅली आणि सभा। बाराबंकी, फतेहपूर आणि हमीरपूरमध्ये सभा। उत्तर प्रदेशमध्ये आज काँग्रेस भाजप आमने सामने। अमेठीमध्ये स्मृती इराणींसाठी अमित शहा प्रचार करणार, तर अमेठीमध्येच राहुल गांधी आणि अखिलेश यांची एकत्र रॅली। रायबरेलीमध्ये राहुल गांधींच्या प्रचारासाठी सोनिया आणि प्रियंकाची रॅली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।